जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलंय। जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात, तर उपोषणाचा तिढा सुटलाय, अखेर तोडगा निघालाय। जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्यात, त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिढा सुटलाय आणि अखेर या सर्व मागण्यांवर तोडगा निघालाय। जरांगे पाटील आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत, तर आझाद मैदानावर जाणार नसल्याचं सुद्धा समोर आलंय। सर्व सुधारित अध्यादेश सरकारकडून जरांगेंना सुपूर्द केले गेलेत, तर मुंबईत पोहोचण्यापूर्वीच जरांगे पाटील यांचं आंदोलन संपण्याची चिन्ह निर्माण झालेत। त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात। मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिली। नवी मुंबईतून मुंबईमध्ये पोहोचण्यापूर्वीच सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि यातून मार्ग निघालाय। मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली, त्यांच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते हे सर्व सरकारच्या वतीने मनोजदादांना देण्यात आलेली आणि मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्या उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे मुद्दा आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येतील। ती कारवाई आता सुरू आहे आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल। तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे, म्हणजे आपण सगळ्यांचे खुटे आता उपडलेले हे आपण त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या तीन आता। तर आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत वाशी येथून जोडलेले आहेत। स्वप्नील, जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत। मराठा आंदोलकांकडून आता आनंदोत्सव सुद्धा साजरा करायला सुरुवात झाली आहे। कसं वातावरण आहे वाशीमध्ये? जगदीश, नक्कीच मराठा आंदोलकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य झालेल्या आहेत। मराठा समाजाचे 7 महिन्यांपासून जो लढा होता त्याला कुठेतरी यश मिळालेलं आहे, कारण मध्यरात्री बघितलं तर बैठकांवरती बैठका झाल्या, शिष्टमंडळाची बैठक असेल, मुख्यमंत्र्यांची बैठक असेल, मुख्यमंत्र्यांची चर्चा असेल, सर्व झालेलं आहे। आता अध्यादेश सुद्धा राज्य सरकारकडून काढण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा देण्यात आलेला आहे। दीपक केसरकर मंत्री या ठिकाणी आले होते सरकारच्या वतीने आणि नंतर काहीच वेळामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या शिवाजी चौकात येणार आहेत। भर सभेमध्ये ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत आणि उपोषण सुद्धा सोडणार आहेत। मात्र यापूर्वी आता आपण बघतो या ठिकाणी मराठा समाजाचे लोक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येतोय, टाळ वाजवण्यात येत आहेत। खरं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी सुद्धा दिसतात एकंदरीत नागरिक। त्यांच्या नक्की काय भावना आहेत आणि त्यांना या 7 महिन्याच्या लढ्यामध्ये खूप काही भोगावं लागलेलं, मात्र यामध्ये आता कुठेतरी यश मिळालंय। त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालंय का त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय नक्की वाटतंय? समाधान झालंय का तुमचं? आरक्षण मिळतंय? कशा प्रकारे तुमच्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या? आता कशा प्रकारे तुमची भावना? आम्ही मराठे एक मुंगीही नाही मरता, पायाखाली एक मुंगी शांततेत इतकं म्हणजे आज आनंद वाटतोय की म्हणजे आज शब्दात तर सांगू शकत नाही। कारण की आम्ही निर्णय म्हणजे निश्चित करून आलतो की जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, पण आज असं इतका आनंद वाटतोय की म्हणजे सांगू शकत नाही। काय काका, तुम्ही एकदम पारंपरिक वेशभूषेत आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला नक्की मनोज जरांगे पाटील यांचा लढा? की मनोज दादांना आपलं मनोरंजन त्यांना हे केलं तर आरक्षण भेटलं म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि ते टिकून राहायला पाहिजे। तुमची काय भावना आहे? एकच तर काय असतं, इतिहास एकदाच घडतो आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी आपल्या 7 महिन्याचा संघर्ष, अगदी स्वतःच्या जीवाला बेतेल एवढा संघर्ष, पण दुसऱ्या कुणाच्या जीवाला इजा होणार नाही इतका संयम, या संयम आणि संघर्षानं आज आम्हाला सुवर्ण क्षणांच्या अगदी जवळ आणून ठेवलंय। थोड्या 30 लाख कागदपत्र जी वाटण्यात आली, कुणबी प्रमाणपत्र, ते तुमच्या गावामध्ये भेटले का? काय तुम्हाला तुमच्यापर्यंत त्याच्याबद्दल माहिती आली का? हो, नक्कीच। आम्ही नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील आहोत। आमच्या देखील तिथे सुद्धा पूर्ण तालुकाभरामध्ये अनेक नोंदी सापडल्या, त्यामध्ये जे वंचित राहिलेले घटक होते त्यांना 100% त्या ठिकाणी न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि काहीच वेळात तुमच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री जर भर चौकात येऊन ही घोषणा करत असेल तर माझ्या मते मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण जिंकून देणारा आमचे जरांगे पाटील आमच्यासाठी आत्ताचे राजे ठरले आहेत। या राजाला खूप मोठं आयुष्य दे, हेच आमचं भवानी देवीकडचं मागणं आहे। आपण या ठिकाणी बघतोय, काय तुमची भावना? एकंदरीत कुठेतरी 7 महिन्यांचा लढा यशस्वी झालेला आहे। काल बैठकांवरती बैठका झाल्या, केसरकर आले होते, काय नक्की घडलं काल?
त्यांच्यामध्ये म्हणजे शिष्टमंडळ पण आलं होतं, दीपक केसरकर सर पण आले, त्यांची चर्चा झाल्या. आता आम्हाला दादा बाहेर येऊन कळवतील त्यांचं नेमकी काय बोलणं झालं. तर 7 महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे अक्षरशः त्यांच्या जीवाचं त्यांनी रान केलं आपल्या मराठा समाजासाठी. आणि हे त्यांनी दाखवून दिलं की मराठा जेव्हा एकत्र येतो ना तेव्हा इतिहास घडतो. आणि आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. खरं तर असं म्हणायला काही हरकत नाही की कलियुगातले आपल्या या याच्यातले शिवाजी महाराजांनीच परत पुनर्जन्म घेतला, मला तरी असं वाटतंय. केसरकरांनी मागण्या पूर्ण केल्या असतील, सरकारच्या पतीने हे मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. खरं तर मात्र जरांगे पाटील या मागण्या वाढवतच चाललेल्या आहेत असा सुद्धा आरोप होतोय. काल त्यांनी पुन्हा एकदा मुलांच्या शिक्षणासाठी 100% माफ करावं अशा प्रकारची सुद्धा मागणी केलेली आहे. कसं बघता हे आरोप? बिलकुल चुकीचे आहे. जरांगे पाटलांनी जे शब्द दिला तो शब्द असतो. जरांगे पाटलांनी सतत 7 महिन्यापासून सांगितलेलं आहे की मी मला समाजाला वाहून दिलेलं आहे आणि मी समाजाची मागणी पूर्ण होईपर्यंत माझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं तरी मी किंचित सुद्धा मागे सरकणार नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे ज्या होत आहेत काही अफवाही असतात किंवा कुठं त्यांच्यावर म्हणजे वेगळ्या पद्धतीने आरोपही केले जातात, पण हे निश्चितपणे आम्हाला मराठा समाजाला माहिती आहे चुकीचे आहेत. आणि कोणी कुठलेही आरोप केले बिनबुडाचे म्हणजे आम्ही मराठा समाज कधीच मानणार नाहीयेत. कारण आमच्यासाठी फक्त मनोज दादा हेच आदेश असणार आहे. मनोज दादा जे आदेश देतील ते आम्हाला आताही मान्य आहे. मनोज दादांनी अजून आम्हाला काय रात्री चर्चा झाली याचा समाजापुढे अजून सलोखा केलेला नाहीये. पण आता लगेच मनोज दादा येतील आणि जेव्हा कधी आम्हाला समाजासमोर ह्या गोष्टी सांगतील तेव्हा मनोज दादा म्हणतील ती आमच्या समाजासाठी पूर्व दिशा आहे. आणि सगळा समाज आम्ही मनोज दादाच्या पाठीशी उभा आहोत. नक्कीच आपण जगदीश या ठिकाणी पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जो शब्द देतील किंवा जे आज्ञा ते देतील ते आम्ही पाळू अशा प्रकारे मराठा समाजातील लोकांचं एकंदरीत भावना या ठिकाणी आहे. मात्र काही वेळामध्ये आता मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हातून उपोषण हे सोडण्यात येईल आणि यानंतर मराठा समाजाचा एक गुलाल उधळून याच ठिकाणी उत्साहात ते काही वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश दरम्यान स्वप्नील, आता कुणबी प्रमाणपत्रासाठी अध्यादेश आलेला आहे, मात्र आता आंदोलकांची खरी जबाबदारी वाढली आहे. कारण कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल, त्याचा पाठपुरावा करावा लागेल. आंदोलकांचं यावर म्हणणं काय आहे? आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ. खरं तर कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात झालेली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटण्यास सुरुवात झालेली आहे. 37 लाख कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात आलेले आहेत. मात्र ज्यांना मिळाले नाहीत त्यांना अर्ज करावा लागणार आहे. काय कशा प्रकारची प्रक्रिया याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आली आहे का, की तुम्हाला कुठे याबद्दलची ज्ञात आहे का? याबद्दल तर दादांनी आजपर्यंत काही सांगितलेलं नाही, पण शासनाने दिलेलं जे कागदपत्र लागतात. परंतु आता जर विदर्भातली मुलगी ही मराठवाड्यात दिली असेल तर नात्या गोत्यांचं त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत आणि नात्या गोत्यांच्या माध्यमातून सर्वांना जो सकल मराठा समाज आहे महाराष्ट्रातील त्यांना प्रमाणपत्र द्यावं अशी दादांची पहिल्यापासून मागणी आहे आणि तेच मागणीवर ते ठाम आहेत आणि ती मागणी उद्या येईल असं आम्हाला माहीत आहे. सोयरे असतील यांना सुद्धा प्रमाणपत्र बनावं लागणार आहे, एक बॉन्ड पेपर बनावं लागणार आहे. कुठेतरी जास्त कायदेशीर प्रक्रिया यामध्ये आहे, याबद्दल तुम्हाला असं वाटतं? कारण ही कुठेतरी सुलभ व्हायला पाहिजे अशी तुमची भावना? होय, मी विदर्भातूनच आली आहे, मी कुणबी आहे. सगळ्या सोयऱ्यांसाठीच मी आलेली आहे. सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी वंशावळी आपल्याला बनवता येतील, बॉन्डवर बनवता येतील. फक्त कास्ट व्हॅलिडिटी करताना जी प्रक्रिया आहे ती या मार्फत या GR मध्ये सुकर केली पाहिजे, एवढीच एक अपेक्षा आपल्याला शासनाकडून आहे. आणि निश्चितपणे मनोज दादा ती त्यांच्याकडून करून घेतील. शासन सकारात्मक प्रतिसाद देत आहे. शिंदे समितीच्या वतीने ज्या गोष्टी केल्या जातात आणि शिंदे सरकारच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री शिंदे साहेब हे आमच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत. हा मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि ज्या काही गोष्टी अडचणीच्या असतील व्हॅलिडिटीसाठी त्या या GR मधनं सुकर करतील, त्याच्यासाठीच दादा थांबलेले आहेत. आणि आज तो निकाल नक्कीच लागेल अशी अपेक्षा आहे आणि सुकर होऊन जाईल आणि सगळ्या मराठ्यांना आरक्षण हे मिळून जाईल. तरुणांसाठी किती महत्वाचं आहे हे आरक्षण? कारण कुणबी प्रमाणपत्र मिळावं असं तरुणांची मोठी इच्छा आहे. मराठा समाजाच्या आंदोलन बघितलं पण तरुण मोठ्या प्रमाणात, तू सुद्धा आहेस, काय सांगशील किती महत्वाचं वाटतं तरुणांसाठी हे आंदोलन? पहिला मुद्दा तुम्ही जसं विचारलं की मनोज जरांगे पाटलांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या, तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे आणि याचं सोशल मीडियावर चुकीच्या प्रकारे प्रसारण केलं जातंय. मनोज जरांगे पाटलांनी ज्या पण कोणत्या मागण्या केलेल्या होत्या त्या लिखित स्वरूपात दिलेल्या होत्या, त्याचे सरकार दप्तरी नोंद आहे. पण जे पण शिष्टमंडळ येत होतं ते त्यात त्रुटी आणत होतं. तसं आम्हाला आरक्षण नको होतं, आम्हाला सगळं त्रुटीमुक्त आरक्षण हवं होतं. आरक्षण आता दिलेलं आहे, प्रमाणपत्र देण्यामध्ये आता सुद्धा काही तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे, त्या दृष्टीने कसं बघतोस? तरुणांसाठी आरक्षण किती महत्वाचं आहे त्या संदर्भात? आता यात सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची. राज्य शासनानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं, जिल्हाधिकाऱ्यांनी खेडोपाडी तालुका लेवल
लेवल, ग्रामपंचायत लेवल असतील तिथं त्यांनी या सुविधा उपलब्ध केलेल्या पाहिजे. आणि जसं काल त्यांनी सांगितलं, शिंदे समितीची जी कुणबी नोंद शोधण्याचं काम चालू आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. आणि शहरातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीपासून तर गरीबातल्या लेकरापर्यंत हा आरक्षणाचा फायदा भेटला पाहिजे. तसा आम्हाला शिक्षणात मिळालेला नव्हता. इथून पुढे आमच्या लेकरांना मिळेल. माझी बाची स्वतः एका मार्कानं गेली होती, नसता ती आज PSI झालेली असती. आपण या ठिकाणी बघतोय तरुणांचा या ठिकाणी फायदा फार मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षणामध्ये सुद्धा याचा आरक्षणाचा फायदा होईल असं एकंदरीत जगदीशांचं म्हणणं आहे. मात्र जी कायदेशीर प्रक्रिया ती आणखीन सुलभ व्हावी अशी एक भावना यामध्ये आहे. स्वप्नील, तो असाच जोडला गेला रहा. ज्या ठिकाणी मराठ्यांचा जल्लोष सुरू आहे त्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेत. चेतन, जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. तुझ्या मागे आपण पाहतोय मराठ्यांचा जल्लोष सुरू आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. मुख्यमंत्री येतील, उपोषण जरांगे पाटील यांचं सोडतील, त्यानंतर जरांगे पाटील हे आंदोलकांना संबोधित करतील. मात्र तुझ्या मागे जल्लोष सुरू आहे. कशा प्रकारे जल्लोष सुरू आहे? निश्चितच, कारण 20 तारखेपासून जो पायी निघालेला मराठा समाज होता तो थेट काल वाशीपर्यंत पोहोचला. आणि जी सूत्र हल्ली सरकार दरबारी आणि काल रात्री 2 वाजता तब्बल शासनाचे दोन्ही मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी जी यशस्वी चर्चा केली, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की या संदर्भातील जो विजयी सभा आहे ती उद्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली जाईल. आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मुंबईतील मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत अंकुश कदम. अंकुशजी, काय सांगाल, ही विजयी सभा पाहायला मिळते, एकंदरीत आता काय भावना आहेत मराठ्यांच्या? हा ऐतिहासिक लढा आहे. ना भूतो ना भविष्य असा विजय झालेला आहे मराठा समाजाचा. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांच्या संपूर्ण घराघरात हा आनंद उत्सव साजरा केला जातोय. आणि मराठ्यांना खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. आणि हा न्याय, हा उत्सव आज आपण पाहत आहोत. आता एकंदरीत काल जरांगे पाटील म्हटले होते की जर उपोषण करावं लागलं तर मी आझाद मैदानात जाईल, आणि जर निर्णय मान्य झाला आम्हाला तर आम्ही जल्लोष करायला आझाद मैदानात जाऊ. आझाद मैदानाकडे तुम्ही आता जाणार आहात की नाही? नक्कीच, शासनाने जी तत्परता दाखवली म्हणून हा आनंद उत्सव आझाद मैदानाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी इथे होतोय. एकंदरीत रात्रीच्या वेळी ही चर्चा झाली. सर्व चर्चेनंतर आता निर्णय काय नेमका होणार आहे आणि कोण या ठिकाणी भाषण करेल आज? आता या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रोटोकॉलनुसार हे भाषण होईल. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील सुरुवात करतील, त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब याचं सांगता करतील. एकंदरीत आता या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, काल हा चौक पूर्ण भरलेला होता. आज काय आव्हान कराल मराठा समाजाला? मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि त्यांना किंवा नवी मुंबईतील समाज असेल त्यांना तुम्ही या ठिकाणी एकत्र येण्याचं आवाहन करणार आहात का? संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना आणि मुंबईमधल्या मराठ्यांना विनंती आहे की हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आपण यावे आणि हा भूतो ना भविष्य असा सोहळा आपण आपल्या डोळ्याने पाहावा. एकंदरीत आपण पाहू शकतो की या ठिकाणचा जो जल्लोष आहे त्या जल्लोषाचं वातावरण पाहू शकतो. आणि ज्या प्रकारच्या घोषणा आहेत, जरांगे पाटील यांच्या नावाचे जयघोष असेल किंवा स्वतः ज्या संदर्भातील आरक्षणासंदर्भातील घोषणा असतील, काय भावना आज एवढा दिवस तुम्ही आंदोलन करत आहात? काय आमची दिवाळी साजरा आहे. आम्हाला जवळपास 70 वर्षापासून मराठा आरक्षण भेटलंय. झालेला आहात आणि एकंदरीत आज हा विजय सभा आहे. निर्णय मान्य झाला आहे, तुमच्या मागण्या मान्य झाल्या वाटतात का तुम्हाला? आम्हाला भरपूर काही वाटतंय, आम्हाला भरपूर काही बोलू वाटतंय, पण आता आमच्या मनात पूर्ण आनंद आहे. सराटीवरती जो लाठीचार्ज झाला होता त्याचा बदला आम्ही घेणार आहे. अण्णासाहेब पाटील पासून आतापर्यंत ज्यांनी मराठ्यामध्ये आंदोलन केली, जो आपल्या जीव गमावला, त्यांच्या सगळ्यांच्या आज सगळं पुण्य आमचं फिटलेलं आहे. ते जरांगे पाटीलच करू शकतात. अण्णासाहेब पाटलांची ही भूमी आहे, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिली बलिदान दिलेलं होतं, आत्महत्या केलेली होती. आज त्याच वाशीमध्ये तुमचा निर्णय मान्य करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात. काय वाटतं एकंदरीत? अतिशय छान आहे. आज संपूर्ण मराठा बांधवांसाठी
अतिशय छान संपूर्ण मराठा बांधवांसाठी आज ही सोनेरी पहाट आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच वाशीचा आज एक सुवर्ण इतिहासाने नाव लिहिलं जाणार आहे. कारण की वाशीमध्ये आज मराठा समाजाला पूर्णपणे मराठा आरक्षण मिळाले आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे. त्यामुळं या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब सुद्धा येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते आमच्या मराठा समाजाच्या जरांगे पाटलांना या ठिकाणी आरक्षण दिलं जाणार आहे. त्यांच्यावर संपूर्ण समाजाला आरक्षण मिळणार आहे. हा एक सुवर्ण क्षण या ठिकाणी मानला जातोय. नक्कीच. आणि हे पाहू शकतो आपण की ज्या प्रकारचा उत्साह आहे जगदीश, या ठिकाणी भगवे झेंडे सगळे फडकत आहेत. छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेले झेंडे असतील किंवा एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा आहेत, प्रत्येक जणांचा उत्साह आहे. कालही या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की वेगवेगळ्या इमारतींवरती चढून मराठा बांधव होते ते आपला जो पाठिंबा आहे तो जरांगे पाटील यांना दर्शवत होते. आणि आज या ठिकाणी अद्यापही मोठ्या संख्येने लोक आहेत ते अद्यापही APMC मार्केटमध्ये थांबलेले आहेत, ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचा मुक्काम आहे. आणि जरांगे पाटील आता या ठिकाणी कधी पोहोचतायत म्हणजे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि त्याच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर मात्र हा चौक पुन्हा एकदा आपल्याला भरलेला दिसू शकतो. जगदीश. चेतन, ज्या ठिकाणी सभा होणार आहे, विजयी सभा होणार आहे जरांगे पाटील यांची, त्या ठिकाणी सध्या तयारी कशी सुरू आहे? निश्चितच मी सांगू शकतो काल याच ठिकाणी ट्रक लावून कुठेतरी आपल्याला जरांगे पाटील होतील, त्यांनी सर्व समाजाला बांधवांना एकंदरीत मार्गदर्शन केलं होतं. आणि आज या ठिकाणी जर आपण रस्ता पाहिली व्यासपीठाची तर या ठिकाणी जी प्रमुख खुर्च्या आहेत, पहिल्याच रांगेमध्ये आपण पाहिलं तर 12 ते 15 खुर्च्या लावल्या आहेत, तेवढ्याच खुर्च्या मागे लावण्यात आलेल्या आहेत. याचाच अर्थ जे मुंबई, नवी मुंबई आणि मराठा क्रांतीचे वेगवेगळे समन्वयक आहेत ते असतील, स्वतः मुख्यमंत्री असतील, त्यांच्यासोबत आणखी काही मंत्री या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि हे मंत्री या ठिकाणी येतील आणि त्यानंतर याच ठिकाणी आपण एक व्यासपीठ बघू शकतो, ज्या मंचावरती हे व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे. याच ठिकाणावरून या पोडियममधून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते मराठा समाजाला मार्गदर्शन करतील आणि मनोज जरांगे पाटील आपली भूमिका ती स्पष्ट करतील. एकंदरीत कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की आपल्या बहुतांश मागण्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत आणि म्हणूनच एकंदरीत याच ठिकाणी काल ज्या ठिकाणी आंदोलनाची घोषणा झाली होती त्याच ठिकाणी सांगता करायची आहे आणि विजय मिरवणूक करायची आहे. आणि म्हणूनच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता सगळ्या मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत ते आलेले आहेत आणि ते स्वतःची भावना आहे, स्वतःचा आनंद आहे, स्वतःचा जल्लोष आहे तो व्यक्त करत आहेत. अवघ्या काही पुढच्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील आहेत ते येणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी पोलिसांकडून संपूर्ण हा परिसर आहे तो निर्मूलन केला जात आहे. हा एक डी ब्लॉक तयार करण्यात आला आहे. या डी ब्लॉकच्या बाहेर मराठा आंदोलक आहेत त्यांनी आपला जल्लोष साजरा करावा, कारण मुख्यमंत्री असतील आणि जरांगे पाटील असतील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल दादा, तुम्ही कुठून आम्ही बारामतीवरून आलोय. आज खऱ्या अर्थाने मराठ्यांचा जो विजय झालाय तो केवळ सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मनोज जरांगे पाटलांमुळे. त्यामुळे राज्य सरकार किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने याचं श्रेय घ्यायचं नाही. हा लढा केवळ आणि केवळ गरजवरंत मराठ्यांचा आणि सर्वसामान्यांच्या नेते जरांगे पाटलांचा. हा देशातील आणि या महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी सुवर्णक्षण आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे हे गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे. हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण आहे. मनोजदादा जरांगे पाटील यापुढे जो आदेश देतील, सामाजिक असेल, राजकीय असेल, सर्व काही जो आदेश असेल तो या महाराष्ट्रातील सर्व गरजवंत मराठा समाज तो मानतील. एकंदरीत शिस्तीचं दर्शन सातत्याने मराठा क्रांती मोर्चाने दाखवलेलं होतं. त्या संदर्भात आपण बातचीत करूया. काय सांगाल, एवढे मोर्चे निघाले, 8 दिवसांपासून हा पायी मोर्चा इथपर्यंत आलेला होता जरांगे पाटलांसोबत. कालपासून नवी मुंबईमध्ये ठिय्या देऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. काल रुग्णवाहिकेला जाण्यास जागा करून दिली. काय सांगाल या शिस्तीबद्दल? 40 वर्षात आमचा युवक शैक्षणिक नोकरीमध्ये जो अन्याय होत होता तो थांबून उगवता सूर्य आजच्या दिवशी उगवला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठ्यांना न्याय मिळालाय. ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंय. यापुढे मराठा समाजातील गरिबी पूर्णपणे बाजूला होऊन मुलांना शैक्षणिक दृष्ट्या, नोकरीच्या दृष्ट्या जो 40 वर्ष अन्याय झाला तो थांबणार आहे. आणि 8 दिवस नाही 43 वर्षांची तपश्चर्या आहे. त्याचा अंत मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने होऊन खऱ्या अर्थाने आज
सुवर्ण दिवस उगवलेला आहे. जगदीश, मी एक अजून सांगू इच्छितो की शिस्त होती काल. वेगवेगळ्या रुग्णवाहिका या मार्गाने येत होत्या आणि या मार्गाने आल्यानंतर रुग्णवाहिकेला जाण्यासाठी वाट करून होती. आजही आपण शिस्त बघू शकतो. शिस्तीमध्ये महिला समाज आहे तो या ठिकाणी बसलेला आहे. डी ब्लॉकच्या पुढे कुणी यायचं नाही अशा सूचना दिलेल्या होत्या. आजही वेगवेगळ्या पद्धतीने एक मार्गिका आहे. याच मार्गावरतून जरांगे पाटील आहेत ते आपल्याला या ठिकाणी यायला पाहायला मिळतील आणि इथून थेट हा जो समोरचा मार्ग आहे तिकडून मुंबईच्या दिशेने जायला मार्गिका आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यांची उत्सुकता आणि प्रतीक्षा प्रत्येक मराठा समाजाला लागलेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज जमू लागलेला आहे. अद्यापही एपीएमसी मार्केटमध्ये काल रात्रीच्या मुक्कामाला असलेली लोक होती ती रात्री 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जल्लोष करत होते आणि त्यानंतर आता पुन्हा सकाळची तयारी करून हा सर्व समाज आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा एकवटेल आणि 8 वाजता ही विजय मिरवणूक झाल्यानंतर याच ठिकाणी मोठी सांगता होईल आणि इथून पुन्हा परतीच्या प्रवासाला मराठा समाज आपल्या गावाकडे जाताना पाहायला मिळेल. जगदीश, चेतन आणि स्वप्नील, तुम्ही दोघेही या विजयी सभेवर लक्ष ठेवून राहा. ज्या सर्व घडामोडी घडणार त्यावर लक्ष ठेवून राहा. तुर्तास दोघांनाही धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल, घेतलेल्या आढाव्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.